हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते. मी जे काही नवीन क्रिएटिव्ह बनवेल त्याचे व्हिडिओ टाकत असते. साडी गोंड्यांचे व्हिडिओ टाकत असते. मी म्हटलं आज किचनचा व्हिडिओ पण टाकून पाहावा. तुम्हाला आवडतोय नाही आवडतोय ते कमेंट करून मला नक्की सांगा. मी आज भाकरी बनवते. तर माझी भाकर सहसा सारखी फुगतच असते. तुमची फुगत असेल, जर तुमची भाकर फुगत असेल तर नक्की कमेंट करून मला सांगायला विसरू नका. भाकर फुगण्यासाठी भाकरीचं जे पीठ आहे ते चांगलं मळावं लागतं. मऊ झालं पाहिजे, खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. घट्ट झाल्यानंतर भाकरीला चिरा पडतात आणि भाकर फुगत नाही. त्याच्यामुळे तेवढं मात्र आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी मऊ असं भाकरीचं पीठ मळले आणि त्याच्यानंतरच भाकर थापायला सुरुवात केली आहे. माझ्या चॅनलवरती अजून काही व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत, ते पण तुम्ही पाहायला विसरू नका. आणि मी अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवू असं पण तुम्ही मला सजेस्ट करा, जेणेकरून मला आयडिया येईल की तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील याची. भाकर तव्यावर टाकली की लगेच पाणी लावायचे, जेणेकरून भाकर पलटी केल्यानंतर त्याला चिरा पडू नयेत म्हणून. आणि भाकर एका साईडनी पूर्ण भाजून झाल्यानंतरच भाकर पालथी टाकायचे. जर भाकर पूर्ण एका साईडनी भाजली आणि नंतर पालथी टाकली तर भाकर छानपैकी टम्म फुगते, जशी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. जर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.